आणि यानंतरची एक महत्वाची बातमी कोल्हापूरमधली आहे। राजू शेट्टींनी आता हा जो नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांचा जो निकाल आहे तो 21 डिसेंबरला लागणार असल्याचं नागपूर खंडपीठानं ज्यावेळेला जाहीर केलं त्या निर्णयावर त्यांनी जोरदार संताप व्यक्त केलेला आहे। निवडणूक आयोगावर त्यांनी टीकास्त्र सोडलंय। इतके दिवस निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्था झोपा काढत होती का असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलेला आहे। देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात संभ्रम आहे आणि त्यातच ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यासाठी त्यांना वेळ हवाय का असा सवाल सुद्धा राजू शेट्टींनी आता उपस्थित केलाय। 7 वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपलेल्या होत्या। गेल्या 7 वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य नाही, नगरसेवक नाही, पंचायत समिती सदस्य नाही आणि प्रशासकांनी सगळा कारभार केलाय। मला तर हा एक व्यापक कटाचा भाग वाटतो, कारण स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्या घडवणाऱ्या कार्यशाळाच आहेत असं म्हणावं लागेल। हे मी म्हणत नाही, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुद्धा म्हणत होते। त्यांनी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली तर यातूनच महाराष्ट्राचं नेतृत्व घडवलं जाणार आहे असं त्यावेळी यशवंतराव म्हणाले होते। आज या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नसल्यामुळे एक प्रकारे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होतोय। नगरसेवक नसला म्हणून काय झालं, जिल्हा परिषद सदस्य नसला म्हणून काय झालं, तुमची कामं कुठं आडलेली आहेत, काय तुमचं आडलेलं आहे, यांची टक्केवारी मात्र थेट आता मंत्रालयामध्ये पोहोचली। जिल्हा परिषदेची टक्केवारी प्रशासकाच्या माध्यमातून थेट मंत्रालयात पोहोचते। नगरपालिकेची टक्केवारी शिवमार्फत थेट मंत्रालयामध्ये जाऊन पोहोचते। मधले सगळे मध्यस्थ काढल्यात। भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचा मुद्दा नाही आहे, त्याच्यासाठी कायदे आहेत, ते अजून कायदे कडक करावेत। परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे नवीन नेतृत्व घडत होतं त्याला कुठेतरी खीळ बसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग आमदाराचाच मुलगा आमदार होणार, खासदाराचाच मुलगा खासदार होणार। महाराष्ट्रामध्ये 2-2.25 जी काय प्रस्थापित घराणे आहेत त्यांच्या पलीकडे राजकारण जाऊन द्यायचं नाही। हेच आता नवे सरंजामदार झालेत, हेच आता नवे इनामदार झालेले आहेत आणि त्यांचेच वारसदार आता महाराष्ट्राचे तारणहार होणार आहेत। ही जी